माजी उपमुख्यमंत्री आणि राजकीय पक्षाचे अध्यक्ष बसलेले होते। त्यावेळी एक व्यक्ती समोरून आला, त्याने लपवलेलं पिस्तूल काढलं आणि त्या नेत्यावर गोळी झाडणार इतक्यात तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि काही कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पकडलं। त्या झटापटीमध्ये झाडलेली गोळी ही नेत्याच्या डोक्यावरून गेली आणि भिंतीवर जाऊन आदळली। हा सर्व प्रकार घडलाय पंजाबमध्ये। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दल पक्षाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांना अकाल तख्तने म्हणजेच शीख धर्मातील सर्वोच्च समितीने धार्मिक शिक्षा सुनावली होती। 2015 मध्ये तत्कालीन अकाली सरकारच्या काळात सरकारकडून झालेल्या चुकांची कबुली दिल्यानंतर अकाल तख्तने सोमवारी बादल यांच्यासह तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांना अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील शौचालय साफ करणे, लंगरमध्ये सेवा देणे, भांडी धुणे, गेटवर पहारा देणे अशी शिक्षा सुनावली होती। त्याच शिक्षेचा भाग म्हणून बादल हे सुवर्ण मंदिरात प्रवेशद्वाराजवळ सेवा देत असताना खुर्चीवर बसलेले होते। त्याच वेळी ही घटना घडली आणि ही घटना कॅमेऱ्यात कैद सुद्धा झाली आहे। घटनेनंतर हल्लेखोराला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं असून हल्लेखोराचं नाव नारायण सिंग चौरा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। गोळीबार करणाऱ्या नारायण सिंगचा खलिस्तानी दहशतवाद्याशी संबंध असल्याचं बोललं जात आहे। दहशतवादासंबंधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपांवरून नारायण सिंग याला तुरुंगात टाकण्यात आलं होतं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौरा हा 1984 साली पाकिस्तानात निघून गेला होता आणि दहशतवादी कारवायांसाठी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांची तस्करी करत होता। पाकिस्तानमध्ये असताना त्याने देशविरोधी पुस्तकं देखील लिहिली आहेत। 1990च्या दशकात तो भारतात परत आला आणि त्यानंतर देखील तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता। अनेक ठिकाणी त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत। आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून गोळी झाडण्यामागचं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये। आता गोळी झाडण्यामागचं काही कारण आहे का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण ही घडलेली धक्कादायक घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।